नमस्कार. यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण भाजणीची चकली बघणार आहोत. ही चकली अजिबात तेलकट होत नाही किंवा तेलात पण अजिबात विरघळत नाही. इथं बघा अगदी मस्त असे काटे पण पडलेले आहेत आणि पटकन तयार होते. याचे योग्य प्रमाण आणि मोजमाप सगळं डिटेल्समध्ये मी सांगत आहे. याची भाजणी कशी करायची भरपूर काही टिप्स सांगितलेले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सर्वप्रथम आपण भाजणीचं साहित्य बघूया. इथं 5 वाटी मी रेशनचा तांदूळ आहे तो स्वच्छ धुवून कोरडा केलेला आहे. 5 वाटी आपण नेहमीच्या घरातली जी वाटी असते त्याप्रमाणे 5 वाटी तांदूळ आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला 3 वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. तुमच्या घरातली कोणतीही एका वाटीनुसार तुम्ही सर्व जिन्नस आहेत ते मोजमाप करा. आता ही हरभऱ्याची डाळ आहे ती आपण स्वच्छ निवडून घेतलेली आहे. त्याच वाटीनं 3 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. इथं 1.5 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. मूग डाळ पण स्वच्छ निवडून मी साफ करून घेतलेली आहे. आता ह्याच्यासाठी पाऊण वाटी उडीद डाळ घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच वाटीनं इथं 1 वाटी मी पोहे घेतलेले आहेत. आपण जे कांद्या पोह्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे घेतलेले आहेत. अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे. त्याच वाटीनं अर्धी वाटी मी धने घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी जिरे घेतलेले आहेत. हे सर्व मोजमाप एकाच वाटीनं कुठल्याही एकाच वाटीनं मोजमाप करा. मी तर रेशनचा तांदूळ वापरले, तुम्ही घरातला कोणताही तांदूळ वापरू शकता. आता हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजून घेण्यासाठी आपल्याला इथं पसरट कढई घ्यायची आहे आणि हे भाजलेले सर्व जिन्नस एखाद्या सुती कापडावर आपण पसरून घेणार आहोत आणि त्याच्याखालती थोडासा आपण कागद घालायचा आहे जेणेकरून पाणी आहे ना ते कुठल्याही धान्याला लागत नाही. त्यामुळे आता पहिल्यांदा आपण तांदूळ भाजून घेणार आहोत. तांदूळ भाजायला जरासा वेळ लागतो, पण हे आपण सर्व गोष्टी मंद गॅसवर भाजणार आहोत. तांदळाला हलकासा तांदूळचा पांढरा शुभ्र रंग आला म्हणजे तांदूळ नीट भाजला गेला असं समजावं. सर्व जिन्नस आपण एकसारखे सतत हलवत राहायचे आहेत म्हणजे ते एकसारखे सर्व बाजूंनी भाजले जातील. आता इथं जास्त प्रमाणात ही साधारण 1 किलोची भाजणी आहे. अर्धा किलो तांदूळ आणि बाकीचे सर्व जिन्नस मिळून सर्व 1 किलो होते. त्यामुळे ही 1 किलोची भाजणी आपण इथं करून घेणार आहोत. आता इथं बघू शकता तांदूळ छान असे भाजले गेलेले आहेत. आता हे आपण त्या सुती कापडावर घालून घेऊया. आता आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेणार आहोत. हरभऱ्याची डाळ पण आपण हलकासा तपकिरी सोनेरी कलर येऊस्तोपर्यंत हरभरा डाळ भाजून घ्यायची आहे. हरभरा डाळ भाजताना एक लक्षात ठेवा की गॅसची फ्लेम आहे ती अगदी बारीक ठेवा, कारण हरभऱ्याची डाळ आहे ती आतून मग मऊ राहिली ना मग भाजणी बिघडू शकते. त्यामुळं आपण हे मंद गॅसवरच भाजून घेणार आहोत. आता ही डाळ पण भाजून झालेली आहे. आता आपण मूग डाळ भाजून घेणार आहोत. मूग डाळ पण सेम हरभरा डाळीसारखी मंद गॅसवरच भाजून घ्यायची आहे. मूग डाळ ही हरभऱ्याच्या डाळीपेक्षा पटकन भाजली जाते. ती पण आपल्याला छान अशी सोनेरी रंग येऊस्तोपर्यंत भाजून घ्यायची आहे. सगळं जिन्नस आहेत ना ते तुम्ही खमंग भाजले ना तर भाजणी जी तयार होईल ना त्याला एक वास असतो ना तो सुवास खूप छान दरवळतो. त्यामुळे सर्व जिन्नस आपल्याला मंद गॅसवर छान खमंग भाजून घ्यायची आहे. आता ही उडदाची डाळ पण मी पूर्ण लालसर होईस्तोपर्यंत भाजून घेतलेली आहे. आता आपल्याला पोहे आहेत ते पण भाजून घ्यायचे आहेत. पोहे छान असे भाजून घ्यायचे आहेत कारण पोहे आहेत ते नरम पडतात. आता मी साबुदाणा भाजून घेते. साबुदाणा पण छान पांढरा शुभ्र फुलेपर्यंत आपल्याला इथं भाजून घ्यायचे आहे. ही मोठ्या प्रमाणात मी 1 किलोची भाजणी करून घेऊ शकते. आता जर तुम्हाला अर्धा किलोची भाजणी करायची असेल तर हेच जिन्नस आहेत तुम्ही ते अर्ध्या प्रमाणात करू शकता. आता पोहे पण आपले लालसर झालेले आहेत. आता आपण धने भाजून घेऊया.
धने जिरे घालताना भाजणीमध्ये ह्याच वाटीनं ह्याच प्रमाणात घाला, म्हणजे भाजणीला खमंग वास येतो आणि धन्या जिऱ्याची पावडर वरून घालायला अजिबात लागत नाही. आता हे जिरे आहेत ते पण भाजून घ्या. आता हे सर्व जिन्नस आपले छान असे भाजून झालेले आहेत. जिरे पण छान आपण भाजून घ्यायचे आहेत. सर्व जिन्नस खमंग होऊस्तोपर्यंत, वास दरवळूस्तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हे सर्व जिन्नस मी वेगवेगळे असे पसरून ठेवले होते. आता हे सर्व जिन्नस गार झाल्यानंतर आपण ते बघायचे आहेत. जर दाताखाली मऊ लागत असतील गार झाल्यानंतर तर ते परत भाजून घ्या, नाहीतर भाजणी आपली चांगली होणार नाही. आता हे सर्व जिन्नस गार झाल्यानंतर मी काढून बघितलेत. मस्त आपले हे खमंग भाजले गेलेले आहेत. याप्रमाणे तुम्ही सर्व जिन्नस हे अगदी घरातल्या वाटीनुसार घेतलं तर तुम्हाला ते मोजमाप बरोबर योग्य जमेल. आता हे सर्व गार करून झाल्यानंतर आपण सर्व एकत्र करून तुम्ही घरात मिक्सर वर दळून घेऊ शकता, किंवा घरगुती जी घरघंटी असते त्यामध्ये पण तुम्ही हे बारीक दळून घेऊ शकता. मी हे बाहेरनंच घरगुती जी गिरण असते त्यातच दळून आणणार आहे, म्हणजे ती एकसारखी बारीक अशी त्याची पावडर तयार होईल. आता इथं बघू शकता छान अशी ही खमंग भाजणी मी दळून आणलेली आहे. इथं टेक्स्चर बघू शकता, अगदी मऊ बारीक ही भाजणी करून घेतलेली आहे. ही साधारण 1 किलोच्या वरती ही भाजणी आपली तयार झालेली आहे. आता यातली मी थोडीशी आत्ता चकलीसाठी वापरणार आहे. तर घरातल्या कुठल्याही एका फुलपात्रानुसार तुम्ही मोजमाप करा. इथं मी 5 फुलपात्र ही भाजणी घेत आहे. तुम्ही घरातला एखादा पेला किंवा एखाद्या वाटीनुसार तुम्हाला जेवढी चकल्या करायच्या आहेत तेवढं तुम्ही ह्यात भाजणीसाठी हे पीठ काढून घेऊ शकता. हे साधारण मी 5 पेले हे भाजणी घेणार आहे, म्हणजे साधारण अर्धा किलो ही भाजणी करणार आहे. बाकीची ही नंतर वापरली तरी पण चालेल. ही एखाद्या छान अशा पिशवीमध्ये किंवा एअरटाईट डब्यामध्ये काढून ठेवली तरीही छान वर्षभर टिकते. आता जेवढी भाजणी घेतली तेवढ्या भाजणीपेक्षा एखादा ग्लास आपण कमी इथं पाणी घेणार आहोत. आपण नेहमी जशी मोदकाला उकड काढतो त्यापेक्षा ही घट्ट उकड काढायची असते. त्यामुळं इथं मी 5 पेले भाजणीचं पीठ घेतले, तर 4 पेले मी इथं पाणी घेतलेलं आहे. आता ह्या पाण्यामध्ये 4 चमचे तीळ घालणार आहे. प्रत्येकी 1 चमचा, यानुसार 4 चमचे तीळ घातलेले आहेत. आता ओवा आहे, तो साधारण 1 मोठा चमचा ओवा आहे, तो हातावर क्रश करून पाण्यात घालून घ्यायचा आहे. हळद आहे ती अगदी पाव चमचा घातलेली आहे. हळदीनं काळपट चकल्या होतात, त्यामुळं तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घाला, नाहीतर नाही घातली तरी चालेल. इथं 2 चमचे मी लाल काश्मीरी पावडर वापरलेलं आहे. पाव चमचा हिंग वापरलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि साधारण 4 चमचे आपल्याला इथं तेल वापरायचं आहे, म्हणजे हे मोहन तयार होतं आपलं. म्हणजे प्रत्येकी एक पेल्यानुसार 1 चमचा असं मी मोहन 4 चमचे घातलेलं आहे. आता ह्याला आपल्याला एक छोटीशी उकळी आणायची आहे. जास्त आपल्याला खळखळ उकळायचं नाही आहे. थोडीशी हलकीशी उकळी आली की मग आपल्याला ह्यात पीठ हे सगळं पेरून घ्यायचं आहे. आता इथं पाण्याला उकळी आलेली आहे. हळूहळू करत मी ह्यात पीठ घालून घेणार आहे आणि एखाद्या लाकडी चमच्यानं किंवा लाटण्यानं हे पीठ आहे ते छान कालवून घ्यायचं आहे. आता हे सर्व पीठ मी मिक्स करून ह्याला झाकून 15 मिनटं आपल्याला ह्याला छान अशी वाफ करायची आहे. गॅसची फ्लेम मी पीठ घालतानाच बंद केली होती, सांगायचं विसरून गेलेलं आहे. आता हे पीठ आहे ते 15 मिनटं छान मुरलं गेलेलं आहे. ह्याची छान उकड जमलेली आहे. आता हे आपल्याला पीठ गरम असल्यामुळं एखाद्या पेल्याच्या साहाय्यानं, फुलपात्राच्या साहाय्यानं हे पीठ आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे. जर पीठ आत्ताच खाऊन बघा, जर तुम्हाला मीठ किंवा तिखट कमी वाटलं तर आत्ताच तुम्ही ह्याच्यात घाला, नंतर ॲड केलं तर ते पिठात छान मिक्स होणार नाही. आता हे छान मिक्स करून घेते.
आता हे हातानं पीठ आहे ते मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. जर पीठ थोडंसं कोरडं वाटत असेल तर आपण जरासं कोमट पाणी करायचं आणि मग तो थोडंसं पाणी घाला, जास्त पाणी घालायचं नाही. हे पीठ आपल्याला घट्टसरच करून घ्यायचं आहे. आता हे पीठ आहे ते मी एकसारखं करून घेतलेलं आहे. आता चकलीचा साचा जर जी बाजू खडबडीत आहे ती आपल्याला खालती घ्यायची आहे, म्हणजे चकलीला छान अशा काटे पडतात आणि जी मऊ बाजू आहे, प्लेन बाजू आहे ती आपण आतमध्ये घालणार आहोत. आता थोडंसं तेल लावून किंवा पाणीचा हात लावून घ्यायचा, म्हणजे पीठ आहे ते आत आपलं चिकटणार नाही. दोन्ही पण साच्याला लावून घ्यायचं आहे. आता जेवढा आपल्याला ह्यात साच्यामध्ये पीठ घालायचं आहे तेवढासा गोळा घेऊन परत 1-2 सेकंद आपल्याला तो एकसारखा मळून घ्यायचा आहे. हे प्रत्येक वेळा करायचं, म्हणजे पीठ आहे ते एकजीव होतं आणि मऊसूत होतं, हलकं पीठ तयार होतं. 1-2 सेकंद हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. आता हे साच्यामध्ये आपल्याला दाबून भरून घ्यायचं आहे. जर पोकळ राहिलं तर चकली आपली तुटू शकते पाडताना, त्यामुळे हे गच्च आपल्याला दाबून भरून घ्यायचं आहे. आता ह्याची आपण चकली पाडून बघूया. इथं मी ट्रायल करते, चकली आपली नीट निघते. आता मी इथं डायरेक्ट पोळपाटावर करणार आहे. तुम्ही बटर पेपरवर वगैरे केला तरी चालते. पोळपाटावर केलं तर ते अजिबात चिकटत नाही, त्यामुळे मी इथं पोळपाटावर करते. इथं बघू शकता छान आपली चकलीला आकार येत आहे, अजिबात कुठंही तुटत नाही आहे. याप्रमाणे आपण हे चकली पाडून घेऊया. पहिलं टोक आहे ते टोक आहे ते जुळवून घ्यायचं, म्हणजे चकली आपली सुटत नाही अजिबात. याप्रमाणे सर्व चकल्या मी करून घेते. आता इथं तेल तापत ठेवलेलं आहे. तेल अगदी कडकडीत गरम झालेलं असावं. आता हळूवारपणे कडेनं आपल्याला या चकल्या तेलात सोडून घ्यायच्या आहेत. पहिल्यांदा मी 3-4 चकल्या सोडून घेते, म्हणजे बघायचं की तेल जर चकलीमध्ये आपल्या तेलात विरघळत असेल तर मग ह्यात आपल्याला जे आपण भाजणीचं पीठ काढून ठेवलं होतं ते थोडं मिक्स करायचं, म्हणजे मग आपली चकली आहे ती विरघळत नाही. आता आपल्याला ह्याला लगेच पलटून घ्यायचं नाही आहे. जेव्हा ह्यातले वरचे बुडबुडे आहेत ते कमी झाले की मग ह्याला आपण पलटून घेणार आहोत. एका बाजूनं पूर्ण तळून झाल्यानंतर मगच आपल्याला ह्याला पलटून घ्यायचं आहे. आता इथं बघू शकता हे जे बुडबुडे आहेत ते वरचे बबल्स आहेत ते कमी झालेले आहेत. मग आता ह्याला आपण पलटून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आता आपण मीडियम करायची आहे आणि आता ह्याला खालच्या बाजूनं पण तळून घ्यायचे आहेत. अगदी लालसर होईस्तोपर्यंत आपण मस्त इथं दोन्ही बाजूनं पण आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत. आता ह्या काढून घेऊया. एखाद्या झाऱ्यामध्ये आपण हे नितळून घेणार आहोत तेल. या प्रकारे सर्व चकल्या मी इथं करून घेते. इथं मस्त आपल्या ह्या चकल्या अजिबात तेलकट होत नाहीत. तुम्ही या दिवाळीला नक्की अशा ट्राय करा आणि सबस्क्राईब करा.